आहे तिकडं? अरे बाकीचा फापट पसारा सांगू नकोस, मुद्द्याचं बोल. भाऊ हे सगळा सीनच माझ्या मोबाईल मध्ये ओढून घेतलाय, तर तुम्ही नीट बघून घ्या. मग बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला अलर्ट देतोच. ओके? हा. छोटे मालक, छोटे मालक, रमा, रमा, काय झालं? तुम्ही एवढं घाबरलात का? अहो छोटे मालक, तिकडे खिडकीमध्ये कोणीतरी होतं वाटतं. काय? वय मला चाहूल लागली म्हणून मी गेले होते बघायला. तुम्ही काळजी करू नका. चला आपण निघूया, रस्ता आता मोकळा झालाय. चला. येऊ का? अहो ही काय विचारायची गोष्ट झाली का? अहो तुमचंच घर आहे. अहो असं धडक आत यायचं आणि तडक विषय करायचा. अरे मग कसल्या मागताय तुम्ही? हा या बोला. ते भाऊ जरा तुमचे काय हो एवढं पावसाचा स्वतः कशाला आला तुम्ही? फोन करायचा. हा काय काम करणार? भाऊ ते जरा तुमची मोटरसायकल पाहिजे होती. ते रमा गेली तालुक्याला, बाहेर एवढा पाऊस पडतोय, अजून आली नाही. जरा बघून आलो असतो. काय झालं भाऊ? काही नाही रे, एक एक जोक आठवला अचानक म्हणून असं आलं. ते भाऊ मोटरसायकल जाऊ का घेऊन? हे बघ, भाऊ म्हणून मी तुझी धडपड समजू शकतो, पण तू काळजी करू नकोस. रमा सुखरूप आहे आणि अत्यंत काळजीवाहू व्यक्ती तिच्या सोबत आहे. निर्धास्त राहा. भाऊ पण नाही, म्हणजे तुम्हाला कसं माहिती? कसं युवा नेते, सत्तेत यायचं म्हणजे गावात नवीन फुटल्या पालवीचे पण हिशोब ठेवावे लागतात आणि गळून गेलेल्या पानांचे पण. काय भाऊ, म्हणजे काय नाही नाही नाही, बघ तुम्ही यापेक्षा जास्त मला काही विचारू नका, कारण मी जरा पण अजून तुम्हाला काही सांगितलं ना तर तुमच्या झोपेचं खोबरं होईल. तुम्ही प्लीज तुम्ही निर्धास्त व्हा आणि घरी जा. पण भाऊ, हे बघा, एव्हाना पोचली पण असेल ती घरी. या निवांत. भाऊ रामाबद्दल इतकी का माहिती ठेवतोय? खतरनाक माणूस आहे हा. याचा काहीतरी वेगळाच किस्सा दिसतोय. जरा सांभाळून राहावं लागेल. काय? नाही, काय नाही भाऊ, येतो मी. या.
तुमची टिकली मानेवर आहे. खड्डे खूप आहेत, जरा सांभाळून बसा. काय आहे हे? ते चुकून हे असं पाणी देतात? यापुढे चूक झाली असं सांगितलं तर जीभ हासडून देईन. चूक कोणीही करायची नाही ते. कुठे आहेत प्रतापराव? कुठे आहेत? ते तर दाराशी उभे असतात आम्ही येताना. मी दादालाच फोन ट्राय करते पण त्याचा फोनच लागत नाहीये. कुठे अडकलेत? कुठे? अहो तुम्हीच त्याला तालुक्याला पाठवलं ना पक्षश्रेष्ठींना भेटायला. तिथून आलाच नाही तो अजून. अच्छा, आता आम्हाला कळलं प्रतापरावांना का उशीर झालाय ते. म्हणजे प्रतापरावांना उशीर झालाय याचा अर्थ परिषद चांगलीच रंगलेली दिसते. चांगलंय. अहो तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. काय जमलंय? मी प्रतापरावांना दिवेकरांकडे पाठवलंय कारण त्यांची मुलगी सुद्धा तिथे असणार आहे. आध्या सुंदर मुलगी आहे आणि मला वाटतं आध्या आपल्या जाधवांची सून व्हावी त्यासाठीच त्याला तिकडे पाठवलेलं आहे. आणि आता इतका उशीर झालाय म्हणजे जुळलेलं दिसतंय. बहुतेक दिवेकरांनी त्यांना जेवणासाठी थांबवून घेतलेलं दिसतंय. चला लवकर तयारीला लागा. एकाच मांडवात दोघांचेही बार उडवून टाकू. अहो पण मी एक मिनिट. आम्हाला पण नको आहे. या कार्यात आम्हाला कुठलाही पण नको आहे. चला बाकीच्या गप्पा जेवता जेवता करू. आणि प्रतापरावांची काळजी करू नका. आम्ही बोलतो त्यांच्याशी नंतर. ते आज बहुतेक तिकडेच थांबतील असं वाटतंय. चला. मी आज जाईन इथनच.
रमा बघा मी म्हणत होतो का नाही येईल इतक्यात म्हणून आली. नको रडू, नको ग रडू पुरी. चुकलंच बघ माझं. तुला एकट्याला नको तर पाठवायला तिथं. चला आधी आज चला मग निवांत गप्पा मारा चला. अरे हो हो हो, इतकी काय घाई करता घरात यायची? थांबा जरा, भाकर तुकडा आणते ना. आरतीचं ताट आणते ओवाळायला. जंगी स्वागत करू आपण तिचं. काय राणी साहेब? सुमे गप बसशील का जरा? डोक्याचा भुगा झाला तेवढा पुरा नाहीये का? मी केलाय का डोक्याचा भुगा? हा, तिने केलाय ना, मग तिला बोल ना. मला काय बोलतीये? का गे रमे, कुठं होती? कुठं होती सांग आता. तुला शोधत शोधत गावभर फिरले, पार पायाचे तुकडे पडले. कुठं होती? ए बडबड बंद कर. काय आल्या आल्या दारात मोर्चा करते का तिच्यावर? हा चल आज चल. चल चल आज चल. ए तिला घेऊन ये आतमध्ये चल. चला ये चला. राजकुमार ये आतमध्ये. ए आलोय आता घरात. बोल घडाघडा. कुठं गेली होती? फिल्मची स्टोरी नीट इसकटून सांगायची. हा, कुठं होती इतक्या वेळ? शेतात भात लावायला गेली होती. तुला काय करायचंय? मला काय करायचंय? अरे या पोरीनं किती डोक्याला ताप दिलाय. हा, कुठं होती रमे तू? आईनं तुला तालुक्याला जायला सांगितलं होतं ना. बाजार झाल्यावर तिथं मिरवत बसली असशील, मजा मारत बसली असशील ना. अगं सुमे, मला बसच मिळाली नाही बघ. म्हणजे अगं मामी बसच नव्हती आज. बस मिळाली नाही का तू वेळेत गेली नाही? तिथं पावसाचं पाणी लागलं असेल ना. नाही, तुमच्या गावाला पाऊस पडत नाही म्हणून तिथं बसली असशील हुंदाडत. कोण बोलतंय बघा. ए दादा, तू गप्प बस बर का. ए, रमे, खरं सांग, मुद्दाम बस चुकवली ना? आमच्या जीवाला घोर लावून तिथं तालुक्याला मस्त हुंडारत बसली ना? का ग, बोल ना आता, बोल. अगं सुमे, मी खरंच सांगतेय. सुमे काय चाललंय तुझं? किती बोलतीयस, किती बोलतीयस? बोलू नको. अगं हिनी माझ्या स्वप्नांची राख. मे, चुलीत घाल तुझी स्वप्न ती. बिचारी पोरगी एवढी थकून बागून आले, तिला भूक लागली असेल. तिला जेवायला वाढ आणि आम्हा समजाच बी जेवायला वाढ. ओ बाबा, तुमचं काय चाललंय? हो, हा, इथं माझं काय चाललंय? तुमचं काय, तुम्हाला जेवणाचं पडलंय? आर रमे, काय चालू आहे तुझं? सांग ना अगं, काय चाललंय? अगं तुझ्या पायी सगळ्यांना त्रास होतो इथं. मलाही बोलवून घेतलं त्यांनी इथं. कुठं रंग उधळून आली? सांग. जी फार सेल सुटल्या कराटीची. अगं मला बोलण्यापेक्षा हिला सांभाळ. आहे, तुला आत्ताच सांगून ठेवते, हा. हे प्रकरण लई महागात पडणार आहे तुला. प्रकरण? कसलं प्रकरण ग? आणि रमा असं कधीच वागणार नाही आमच्याशी. खात्री आहे मला. तुझ्यासारखी नाही अगं ती. तेच तर सांगते मी, माझ्यासारखी नाहीये ती. खाली मुंडीन पाताळ धुंडी येती. मी परवडल एक वेळेस तुम्हाला, पण ही नाही परवडणार. नाही, तुमचं एक दिवस नाक कापून तुमच्या हातात दिलं ना, तर नाव नाही लावणार म्या. सुमे, रमाबद्दल पूर्ण खात्री आहे आम्हाला. आणि एक सांगते, आता एक शब्द सुद्धा थोपडात न काढायचा नाही. भूक लागली असेल पोरीला, खायला घालू दे अगोदर. चल मदत कर मला जरा. तरी सांगत होता तुम्हाला, नका बोलू तिला, नका बोलू. आहे माझी सुमे सुमे करते.
हे शर्ट घाला. गणपती बाप्पा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे असू दे. काय रात्री उशिरा आलात? नाही तसं काय नाही. अहो असं काही नाही. कसं दिसतंय तुमच्या चेहऱ्याकडे बघून? अर्धवट झोप झालेली दिसते कोणाच्या तरी विचारात. आत्याला पाहिल्यापासून तुमची झोप उडालेली दिसते. बरोबर ना प्रतापराव? अहो या वयात मुलींचे चेहरे आठवून झोप नाही उडायची तर कधी उडायची? हा, या वयात तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला हवी, स्वतःला सांभाळायला हवं. काय अहो आम्ही सुद्धा वसुंधराला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा सुद्धा आमची हालत अशीच झाली होती. नाही राव साहेब, तसं काही नाही. आता तुम्ही आमच्यापासून लपवणार? हो, आम्ही तुमचे बाप आहोत, आमच्यापासून काही लपून राहू शकत नाही. बरं ते सोडा, मला सांगा आद्या कशी वाटली तुम्हाला? प्रतापराव तुम्ही काहीही बोलत नाही आमच्या प्रश्नावरती, याचा अर्थ आम्ही तुमची मूकसंमती समजतो. आणि तुम्हाला खरंच सांगतो, आद्या ही खरंच चांगली मुलगी आहे आणि तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. तिचं आणि तुमचं जर उद्या लग्न झालं तर तुमचा राजकीय प्रवेश आणि इथली प्रगती दोन्ही नक्की. आमची खूप वर्षापासूनची इच्छा होती की दिवेकरांच्या घराण्याशी संबंध जोडावेत. आता ती इच्छा पूर्ण होणार आणि तुम्ही निर्धास्त व्हा प्रतापराव, निर्धास्त व्हा. आम्ही दिवेकरांशी जाऊन बोलतो. तुम्ही फक्त तुमची तारीख आम्हाला सांगा. तारीख? हो, एंगेजमेंटसाठी. आणि राजकारण जर बाजूला केलं तर आद्या ही तुमच्यासाठी अतिशय योग्य लाईफ पार्टनर आहे. अहो पाहिलंय मी तिला बऱ्याच वेळेला. छान सुंदर मुलगी आहे, देखणी आहे, संस्कारी आहे आणि मुख्य म्हणजे तिला राजकारणाची आवड आहे. आमचंही हेच मत आहे की तुमच्यासाठी आद्या अगदी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे. प्रतापराव, तुम्ही शेती तर उत्तम सांभाळताच, पण तुमच्या बळकट खांद्यावर आमचे मोठे मोठे मनसू उभे आहे ते माहिती आहे आम्हाला. तुम्ही आता आराम करा, तुमची झोप पूर्ण नाही झाली.
आम्ही दिवेकरांना कळवून टाकतो की प्रतापरावांना आध्या पसंत आहे